श्री स्वामी समर्थ. सुखी जीवनासाठी आणि घराच्या प्रगतीसाठी हे 13 गुप्त तोडगे. महिलांनो, कोणालाही न सांगता रोज करत चला. नंबर 1. घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून तिची पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये. दिवे लागल्यावर दिव्याच्या मंद प्रकाशात लक्ष्मी घरात येते आणि अलक्ष्मी घरातून बाहेर पडते. म्हणूनच रोज तिन्ही सांजेला झाडू मारू नका आणि मोहरीच्या तेलाचा दिवा त्यात एक लवंग टाकून उंबरठ्याच्या बाहेर उजव्या बाजूला नक्की लावा. पैशांचा ओघ वाढतो. नंबर 2. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस धूप दाखवावा. घरात सकारात्मकता पसरते आणि लक्ष्मीचे आगमन होते. आणि ज्या महिला हा नियम पाळतात आणि रोज नित्यनेमाने करतात त्यांच्या घरात कशाचीच कमी पडत नाही. नंबर 3. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मन शांती लाभते. तसेच एका काचेच्या वाटीत मीठ भरून ती वाटी बाथरूमच्या खिडकीमध्ये ठेवा. लक्षात ठेवा मित्रांनो, घरामध्ये पसरणारी नकारात्मक ऊर्जा ही बाथरूममधूनच जास्त येत असते. म्हणून दिवसा बाथरूमचा दरवाजा बंदच ठेवावा. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे महिलांनी आपल्या स्वयंपाकघरातील मीठ काचेच्या बरणीतच ठेवावे आणि घरातील मीठ कधीही संपू देऊ नये. तसेच मीठ हे आपण लक्ष्मीचे प्रतीक मानतो, म्हणून ते तिन्ही सांजेला कोणालाही उसने देऊ नका. नंबर 4. घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी थोडा वेळ शंख वाजवावा. शंखाच्या आवाजामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक कंपनं वाढतात. ज्या घरात शंखनाद होतो तिथे देवतांची आशीर्वाद कायम राहतात. घरात 2 शंख असावेत. एक म्हणजे पूजेसाठी, ज्यातून पाणी अर्पण केले जाते, आणि दुसरा तो असतो वाजवण्यासाठी. वाजवण्याचा शंख कधीही जमिनीवर ठेवू नये. तो उंचावर किंवा कापडावर ठेवावा आणि दररोज सकाळी संध्याकाळी शंखनाद करणे शुभ समजले जाते. नंबर 5. लक्ष्मीचे आगमन. सकारात्मक ऊर्जा उंबरठा हे घराचे मुख्य प्रवेशद्वार असते. रोज सकाळी स्वच्छ करून उंबरठा स्वच्छ करून तिथे हळद कुंकू लावल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर राहते आणि सकारात्मक ऊर्जा लक्ष्मी घरात प्रवेश करते. हळद कुंकूचे महत्त्व असे आहे की हळद हे मांगल्य आणि आरोग्याचे प्रतीक आहे. तसेच हळद ही अँटिसेप्टिक असते. त्यामुळे उंबरठ्यावर हळद लावल्याने घरातील जंतू दूर राहतात आणि कुंकू हे सौभाग्य आणि ऊर्जा दर्शवते. नंबर 6. रांगोळीचे महत्त्व. रांगोळी ही केवळ सजावट नसून ती एक प्रकारची हळूवार शांत ऊर्जा आहे. याने पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण करतात. रांगोळीतील भौमितिक आकृत्या, जॉमेट्रिक पॅटर्न्स हे पाहून मनाला शांतता आणि आनंद मिळतो, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण टिकून राहते. म्हणूनच शिस्त आणि प्रसन्नता. सकाळी उठून सर्वात आधी उंबरठ्याची पूजा केल्याने मनाला प्रसन्नता मिळते आणि दिवसभरासाठी उत्साहसुद्धा मिळतो. नंबर 7. जेव्हा तुम्ही बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने जाताना श्रीम श्रीम
या मंत्राचा जप अवश्य करत जावा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल. बँकेत पैसे जमा करायला जाताना श्रीम श्रीम हे लक्ष्मीचे बीज मंत्र मानले जाते किंवा महालक्ष्मीचा जप करत जाणे अत्यंत शुभ मानले जाते. याने सकारात्मक ऊर्जा, रस्त्याने चालताना नामस्मरण केल्यामुळे मनात सकारात्मक विचार येतात, ज्यामुळे आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी राहते. लक्ष्मीरूप वृद्धी श्रीम या बीजमंत्राचा उच्चार मनामध्ये एकाग्रता आणि संपन्नतेची भावना निर्माण करतो, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मानसिक बळ मिळते. नंबर 8. नियमितपणे हलकी सुगंधी अगरबत्ती किंवा धूप लावण्याचे अनेक फायदे आहेत. प्रसन्न वातावरण याच्या सुगंधामुळे घरातील हवेतील दुर्गंधी दूर होते आणि वातावरण आल्हाददायक व प्रसन्न बनते. मन शांत होते. नैसर्गिक सुगंधी द्रव्यांचा म्हणजेच चंदन, गुलाब, मोगरा सुगंध मानला जातो शांत. हा मनाला शांत करतो, मानसिक ताणतणाव कमी करण्यास मदत करतो. सकारात्मक ऊर्जा घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो, ज्यामुळे नैराश्य दूर राहते. नंबर 9. मंगळवार आणि शनिवारचे केस कापू नयेत. हे 2 दिवस शक्ती आणि संयमाचे आहेत. मंगळवार हा दिवस मंगळ ग्रहाशी संबंधित आहे, जो ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे. मंगळवारी केस किंवा नखे कापल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते आणि रागावर नियंत्रण राहत नाही. शनिवार हा दिवस शनी ग्रहाशी संबंधित आहे. शनिवारी केस कापल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडू शकतो आणि मानसिक किंवा शारीरिक संयम कमी होऊ शकतो, असे मानले जाते. नंबर 10. घरातल्या पाण्याच्या टाकीचे झाकण नेहमी बंद ठेवा. पाणी ही संपत्तीची ऊर्जा आहे. झाकण उघडे असेल तर पैसा वाहून जातो. घरातल्या पाण्याच्या टाकीचे झाकण नेहमी बंद ठेवावे, कारण वास्तुशास्त्र आणि ऊर्जाशास्त्रात पाण्याला संपत्ती म्हणजेच धन आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. याचा परिणाम म्हणजे जर टाकीचे झाकण उघडे असेल तर त्यातून घराची आर्थिक ऊर्जा आणि सकारात्मकता बाहेर वाहून जाते, म्हणजेच नष्ट होते. पाणी आणि पैसा टिकवण्यासाठी पाण्याची टाकी झाकूनच ठेवणे आवश्यक आहे. हे असे दर्शवते. तसेच तुमची प्रगती ही तुमच्या वेळेचा केलेला सदुपयोग ठरतो. नंबर 12. देवघरात दिवा लावताना वात कधीही अर्धवट ठेवू नका. पूर्ण वात म्हणजे पूर्ण कृपा. इच्छापूर्ती. इच्छापूर्ती लवकर होते. पूर्ण वात का? तर पूर्ण कृपा मिळवण्यासाठी. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावताना वात नेहमी पूर्ण असावी. दोन्ही टोके एकत्र करून किंवा अखंड वात, पूर्ण वात ही अखंडता, पूर्णत्व आणि ईश्वराची कृपा आहे. इच्छापूर्ती वात अर्धवट असल्यास ती अर्धवट इच्छा दर्शवते. तर पूर्ण वात लावल्याने मनातील इच्छा लवकर आणि पूर्णत्वात जातात, अशी धारणा आहे. प्रकाश आणि ऊर्जा. पूर्ण वातीमुळे दिवा अधिक वेळ आणि तेजाने जळतो, ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते. नंबर 13. देवघरात नेहमी अखंड आणि सुती वात वापरावी. तुटलेली किंवा अर्धवट वात वापरणे टाळावे. महिलांनो, या काही गोष्टी आहेत ज्या जर तुम्ही घरामध्ये नित्यनेमाने कराल तर साक्षात लक्ष्मी घरी पाणी भरेल आणि घरात सुख समृद्धी कायमची नांदेल. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा
आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.